प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधय दहीहंडी उत्सव 2024 कवटे महांकाळ येथे महांकाली हायस्कूल ग्राउंड विद्यानगर येथे प्रबोधय दहीहंडी उत्साहात मोठा साजरी करण्यात आली। यावेळी अनेक गावातून लोक दहीहंडी पाहण्यासाठी कवटे महांकाळ येथे उपस्थित होते। यावेळी या उत्सवामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी प्रमुख 2 पथकं दाखल झाली होती। शिवगर्जना वरची गल्ली गोविंद पथक तासगाव व दुसरे पथक नाईक ग्रुप चिंचणी हे 2 पथक प्रामुख्याने दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते। यावेळी 1,25,404 रुपयांचे मोठे बक्षीस शिवगर्जना वरची गल्ली गोविंद पथक तासगाव यांनी पटकावलं। यावेळी कवटे महांकाळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती। यामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। यावेळी स्टेजवरती अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रभाकर बाबा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांचे स्वागत जल्लोष करण्यात आलं। या सोहळ्यामध्ये प्रभाकर बाबा पाटील यांनी आमदारकीचे रणशिंग फुंकले आहे। श्री संजय काका पाटील सर्व सन्मान्य व्यासपीठ तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणारे सर्व आमची ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी उपस्थित असणारे सगळे पत्रकार बंधू आणि तरुण मित्रांनो, खऱ्या अर्थानं मागच्या वर्षीचा जो तुमचा दहीहंडीचा प्रतिसाद होता तो लक्षात घेऊन याही वर्षी दहीहंडी झाली पाहिजे ही काही तरुणांची मागणी होती। तुम्हाला सगळ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं पाहिजे, महिलांना सहभागी होता आलं पाहिजे, माता भगिनींना सहभागी होता आलं पाहिजे। या दृष्टिकोनातून या दहीहंडीचं खऱ्या अर्थानं आम्ही आयोजन करण्याचं ठरवलं। निश्चितपणानं या इथं गोविंद पथक आपल्या इथं आलेले आहेत। आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी महाराष्ट्रभर घेऊन जाणारी ही सगळी पथकं आहेत। मी आपल्या सगळ्या तालुक्याच्या वतीनं त्या गोविंद पथकांचं सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो। निश्चितपणानं ज्या पद्धतीनं ही सगळी मंडळी एकमेकाच्या विश्वासावर एकमेकाच्या साथीनं जातीपातीचा दहीहंडी पुढ्या एवढी आपल्या सगळ्यांना मी नम्रतेची विनंती करतो। निश्चितपणानं आदरणीय खासदार माजी खासदार संजय काकांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या शहरामध्ये अनेक हजारो कोटी रुपयांची या ठिकाणी विकास कामं झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहेत। या शहराच्या विद्यानगरचा गटारीचा प्रश्न असेल, आता डांबरीकरण या ठिकाणी चालू होईल थोड्या दिवसामध्ये, तोही प्रश्न असेल। या शहरामध्ये माझ्या माता भगिनींना पाण्याविना त्रास होतोय हे लक्षात घेऊन बंडगरवाडीची योजना असेल, या अनेक कामं या ठिकाणी काकांच्या माध्यमातून आपण पूर्णत्वाला नेत आहोत। बंडगरवाडी योजनेचं काम ही प्रगतीपथावर आहे। माझ्या माता भगिनींना शब्द आहे, येणाऱ्या उन्हाळ्याच्या आत या 3-4 महिन्यामध्ये आपल्या शहरामध्ये बंडगरवाडी योजनेचं पाणी आपल्या दारापर्यंत आलेलं दिसेल, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो। आपल्या ग्रामीण भागातला शेतकरी, गावगाड्यात काम करणारा शेतकरी असेल, हा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आदरणीय काकांनी टेंबू म्हैसाळ या योजनांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि आपण दुष्काळाकडून या ठिकाणी समृद्धीकडे वाटचाल करण्याचं खरं जर श्रेय कोणाचं असेल तर ते मान्य संजय काका पाटलांचं आहे। निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विस्तारित टेंबूच्या माध्यमातून या तालुक्याच्या माळरानावर पाणी खेळणार आहे आणि आपल्या तालुक्याची हरित क्रांती होणार आहे, याचे आपण सगळेजण निश्चितपणानं साक्षीदार होऊया। येणाऱ्या काळामध्ये तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमची शक्ती आमच्या पाठीमागे निश्चितपणानं राहू दे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सेवा करण्यासाठी तुमच्या अडीअडचणीमध्ये मी कुठेही कमी पडणार नाही, एवढाच मी या निमित्तानं तुम्हाला शब्द देतो। जवळपास आपल्या तालुक्यामध्ये आपल्या दोन्ही तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघामध्ये 94-95 हजार महिलांनी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। निश्चितपणानं अजून कोण महिला राहिल्या असतील तर माझी माता भगिनींना विनंती आहे, आपण सर्व महिलांना सांगावं आणि आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुमचा असाच प्रतिसाद, अशीच शक्ती आमच्या पाठीमागे उभारू दे आणि आपण या ठिकाणी नवीन विकासाची हंडी या ठिकाणी पुढे
सांगू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी सगळेजण आमंत्रणाला मान देऊन आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.